नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून खुर्च्या चोरीस, कर्मचाऱ्यांनीच केला चोरीचा खुलासा. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातील खुर्च्या चोरीस जाण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. ही चोरी कोणा चोरट्याने नव्हे तर कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांनी केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. महापालिकेच्या मुख्य इमारतीत झालेल्या या प्रकाराने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुख्य इमारतीत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालय नवीन आहे. त्यासाठी विविध सुविधांसह खुर्च्याही नवीन आणल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विभागीय कार्यालयातील पौडी कामगार असलेला एक जण प्रयत्न करून त्या कार्यालयात हजर झाला होता. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या समोर बसण्यास ठेवलेल्या खुर्च्यांपैकी 4 कमी असल्याचे इतर कर्मचाऱ्यांना जाणवले. त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचा शोध घेतला. विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो कर्मचारी खुर्च्या घेऊन जाताना दिसून आला. त्याला बोलावून कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांनीही चोरी केल्याचे मान्य करणारा खुलासा दिला. तसेच माफी देण्याची विनंतीही केली असल्याचे समजते. कार्यालयाने आधी त्याला खुर्च्या परत आणण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सर्व खुर्च्या परत केल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आलं. पण त्याचा खुलासा मान्य न करता प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाने तयार करून कार्यवाही सुरू केली आहे. जुन्या नव्याच्या कारभारात काय? सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यालये नवीन केली जात आहेत. त्यात पूर्वीच्या कार्यालयातील साहित्य होते. नवीन कार्यालय होत असताना सुस्थितीत असलेल्या जुन्या साहित्याचे फर्निचरचे काय याची माहिती पदाधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याचे सांगितले जाते. नवीन कार्यालयाची माहिती दिली जात आहे, पण जुन्यांचं काय? नव्या जुन्यांच्या कारभारात कोण काय करतं याचा प्रशासनाने शोध घेण्याची आवश्यकता आहे.